आणि आता एक धक्कादायक बातमी डोंबिवलीतून फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या एका दुकानदाराला कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे। धनंजय कुलकर्णी असं अटक केलेल्या दुकानदाराचं नाव असून त्याच्या दुकानातून 170 शस्त्रास्त्र हस्तगत करण्यात आली आहेत। मानपाडा रोड परिसरात तपस्या हाऊस ऑफ फॅशन नावाचं धनंजय कुलकर्णींचं दुकान आहे। धनंजय कुलकर्णी भाजप डोंबिवली शहराचे उपाध्यक्ष आहेत। त्यांच्या दुकानाची जेव्हा झडती घेण्यात आली तेव्हा पोलिसांना 62 स्टील आणि पितळी धातूचे फायटर्स, 38 बटन चाकू, 25 चॉपर्स, 10 तलवारी, 9 कुकऱ्या, 9 गुप्त्या, 5 सुरे, 3 कुराडी, 1 कोयता आणि 1 एअरगनसह मोबाईल मिळालाय। कारवाई सुमारे 1,86,000चा शस्त्रास्त्र साठा हस्तगत करण्यात आलाय। दरम्यान आता धनंजयला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आली। भाजप पदाधिकाऱ्याकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। स्टील आणि पितळी धातूचे 62 फायटर्स हे जप्त करण्यात आले। 38 बटन चाकू आणि 25 चॉपर्सही हस्तगत केले गेले। 10 तलवारी आणि 9 कुकऱ्या सुद्धा या भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून जप्त करण्यात आल्या। सोबतच 9 गुप्त्या, 5 सुरे सुद्धा दुकानातून हस्तगत करण्यात आले। 3 कुराडी, 1 कोयता, एअरगनसह 1 मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आला। एकूण 1,86,000चा शस्त्रास्त्र साठा पोलिसांनी जप्त केला।